नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज बनवते. नवीन रेसिपी म्हणजेच पनीर भुर्जी बनवते. त्यासाठी कढई घेतली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 पळी तेल ॲड करून घेतलेलं आहे. तेजपत्ता ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी कांदा कट करून ठेवलेला होता. तर याच्यामध्ये मी 2 कांदे कापून घेतलेले आहे, फाईन बारीक चॉप करून घेतलेले आहे. त्यानंतर आता इथे आहे ना आपल्याला कांदा ना थोडा 5 ते 6 मिनटं कमीत कमी आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. जास्त पण आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे. हे बघा, कांदा छान असा परतून झाल्यानंतर ना आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना ॲड करायचा आहे टॅमॅटो. हे बघा, टॅमॅटोसुद्धा 2 टॅमॅटो घेतलात तरीही चालेल. मी टॅमॅटो कमी टाकलेला आहे. हे बघा, 2 टॅमॅटो टाकलात तरीही हरकत नाही. पनीरची भाजी खूप छान होते. मुलांना पराठ्याला ह्याला किंवा तुम्ही ते पराठ्यामध्ये स्टफिंगसुद्धा टाकून घेऊ शकता. इथे मी पनीर आता ग्रेट करून घेते आहे. आता पनीरचं कसं आहे माहिती आहे की पनीर भुर्जी, पनीरच्या भरपूर साऱ्या व्हरायटीज करता येतात. आपल्याला पनीर पराठासुद्धा करता येतो. ह्या भाजीचं एक वैशिष्ट्य आहे की ही भाजी तुम्ही चपातीसुद्धा खाऊ शकता आणि ह्याला तुम्ही पराठ्यामध्ये स्टफिंगमधून पण टाकू शकता. आता इथे मी ह्याच्यामध्ये ॲड करते मसाला. याच्यामध्ये घरगुती मसाला टाकला आहे, कश्मीरी लाल मिरची पावडर, धणे पावडर, हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ आपल्याला आत्ताच टाकायचं आहे. पनीर टाकल्यावर आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे, ह्याची काळजी घ्या. बघा, सगळं असं टाकून घेतल्यानंतर आपल्याला ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं आणि त्यानंतर आपल्याला पनीर ॲड करायचं आहे. खूप इझी रेसिपी आहे, फक्त 5 मिनटात होते रेडी. ह्याच्यामध्ये जास्त काही ॲडिशनल असं आपल्याला ॲड करायची गरज नाही आहे आणि क्विक होणारी अशी रेसिपी आहे. आता सगळे मसाला ॲड झाल्यानंतर आता आपल्याला ग्रेट केलेलं ह्याच्यामध्ये पनीर ॲड करायचं आहे. बघा, खूप इझी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा. आवडलीच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच छान छान रेसिपीज तुमच्याबरोबर बघायला मिळतील तुम्हाला. बघा, मस्त इथे आपली पनीरची भाजी इथे रेडी झालेली आहे. मस्त मसालासुद्धा पनीरमध्ये मिक्स झालेला आहे. त्यानंतर गार्निशिंगसाठी इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे. बघा, किती क्विक रेसिपी आहे. नक्की करा आणि मला कमेंट करूनसुद्धा सांगा. चला, भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.